बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर, तेजश्री प्रकाशन इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक प्रकाशन व परिसंवाद व मनोहर भोसले यांच्या हाराकी या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज होत आहे। या कार्यक्रमास उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत पाटील ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे, त्याचबरोबर ते साहित्य व सांस्कृतिक मंडळ महाराष्ट्र पुरस्कार प्राप्त साहित्यिक आहे। तसेच ते मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर याचे ते अध्यक्ष आहेत। तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत निकाळे ज्येष्ठ साहित्यिक, त्याचबरोबर ऑर्डिनरी लेफ्टनंट BS पाटील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर PT पाटील, त्याचबरोबर या परिसंवादामध्ये सहभाग घेणारे प्राचार्य BB गुरव, किरण पाटील, डॉक्टर कुमार पाटील, मिलिंद पाटील, अशोक गायकवाड, शशिकांत पाटील व दर्शन वडेल, त्याचबरोबर उपस्थित असणारे संजय पाटील। तर या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व मान्यवर यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो व पुढील कार्यक्रम सुरू करण्यासाठी ग्रामीण जीवन आणि संघर्ष, वास्तव आणि माणुसकीचा ठसा जपणारी हाराकी ही कादंबरी वाचकांच्या मनात आधीच स्थान मिळवून आहे। आज या कादंबरीच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आपल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतं। सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते, आपल्या अमृत हस्ते हाराकी या कादंबरीच्या तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करावे। मानवी जीवन आणि संघर्ष एकमेकांशी पाठशिवरीचा खेळ खेळतात आणि हा संघर्ष कधी संपला नाही। आणि लेखकांच्या, साहित्यिकांच्या मनातून हा विषय अतिशय उत्कृष्टपणे शब्दबद्ध केला। सन्माननीय पुस्तकाचं प्रकाशन संपन्न होतं। यानंतर विनंती करतो आदरणीय मनोहर भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। धन्यवाद। मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर आणि तेजश्री प्रकाशन इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या पुस्तक प्रकाशन आणि परिसंवाद सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आहे। मंडळी, या जगामध्ये अनेक लोक मोठे आहेत, पण खऱ्या अर्थानं मोठी माणसं कोण असतात? खऱ्या अर्थानं मोठी माणसं ती असतात जी आपल्याला सोबत घेऊन चालतात। कधी कधी चालता चालता आपण मागे उभे राहतात आणि आमच्यासारख्या माणसाला पुढे उभे करतात। ही माणसं असतात ती खऱ्या अर्थाने मोठी असतात। या जगातल्या इतर मोठ्या माणसांचा आपल्यासाठी खऱ्या अर्थाने काहीही उपयोग नसतो। म्हणून मोठी माणसं तीच असतात जी आपल्याला सोबत घेऊन चालतात। आजपर्यंत लेखक म्हणून मी जो वावरलो, मला जे काही लेखक म्हणून मिळालं, माझ्याकडे जे काही आहे ते सगळं तुमच्यासारख्या या मान्यवर मंडळींचं आहे। आज जे काही आहे ते तुम्ही दिलेलं आहे। मला या गोष्टीची जाणीव आहे, म्हणूनच अगदी
सगळ्यांना न बोलवता निवडक लोकांनाच कार्यक्रमाला बोलवता येईल याचं मी नियोजन केलं होतं. खरं तर आपल्याला इथे गावोगाव करता आला असतो, परंतु ज्या लोकांचा आपल्या विचारांची कधी ताळमेळ होत नाही अशा लोकांना बोलवून गर्दी करण्यात काही अर्थ नाही म्हणून मी फक्त आपल्यासारख्या मान्यवरांना खरं तर तुम्ही मला बरोबरून दिलेलं आहे आजपर्यंत. मीच तुम्हाला काही देऊ शकलो नाही. निदान या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक कृतज्ञता व्यक्त करता यावी, एक आभार व्यक्त करता यावे, एक धन्यवाद व्यक्त करता यावे यासाठी हा पुस्तक प्रकाशन आणि हा परिसंवादाचा सगळा प्रकार सुरू केलेला आहे. खरं तर मंचावरील मान्यवरांच्या बद्दल सांगत असताना मला अतिशय आनंद होतो. याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत डॉक्टर श्रीकांत पाटील सर, दिसायला साधं व्यक्तिमत्व आहे, पण सरांना 2 वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मराठी बालकुमार साहित्य सभेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांची 3 पुस्तकं अभ्यासक्रमात आहेत. 3 पुस्तकं PMC विद्यालयाच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी पावसाळ्यातील पाहुणे या नावाच्या शीर्षकाचं पुस्तक त्यांचं अभ्यासक्रमामध्ये आहे. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून त्यांचं एक पुस्तक. त्यांची एक कविता काळ्या दगडावरची लेख ही मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये त्यांची आहे. सरांना आतापर्यंत अनेक पुरस्कार आहेत. माझं जेवढं वय नाही त्यापेक्षा दुप्पट सरांची पुस्तकं आहेत. आमच्यासारखे शेकडो विद्यार्थी तयार केले. आज मनोहर भोसले हा दिसतो, केवळ दिसतो, पण न दिसणारे असंख्य विद्यार्थी त्यांनी तयार केलेले आहेत आणि असे हे प्रमुख अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ते आमचे मार्गदर्शक चंद्रकांत निकाळे सर, ज्येष्ठ साहित्यकार, नामवंत लेखक, कवी, समीक्षक, बरंच काही काही त्यांच्या नावासमोर जोडलं जातं. त्यांनी आमच्यासारख्या शेकडो लेखक कवींची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. शेकडो लेखक कवींची पुस्तकं. आदरणीय परसराम अंबी सर आहेत, ते पोहाळा विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. मराठी बालकुमार साहित्य सभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यायचं काम सातत्याने करत असतात. आपल्या छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत, ते शिक्षक भारती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आहेत. सैनिक तागडी माजी सैनिक कल्याण मंडळाचे माजी अध्यक्ष ऑनरेबल लेफ्टनंट साहेब BS पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज माजी सैनिक कल्याण मंडळाची वाटचाल सुरू आहे. या कार्यक्रमासाठी या परिसंवादामध्ये भाग घेणारे शिरोळचे कन्या विद्यामंदिर, शिरोळ कन्या विद्यामंदिरचे आदर्श शिक्षक किरण पाटील सर आहेत. तेही एक मोठे लेखक, नामवंत समीक्षक आणि कवी आहेत. डॉक्टर श्रीकांत पाटील, डॉक्टर कुमार पाटील सर हे शिरोळ साहित्य सभेचे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्याबरोबर विश्वास बालिघाटे सर आलेले आहेत, दिलीप सर आले आहेत, नंतर मान्यवर शिरोळ साहित्य संमेलनाचे मान्यवर आलेले आहेत. सैनिक तालमीमधील मिलिंद पाटील सर शिवाजी विद्यानिकेतन पेठ वडगावमध्ये जे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सैनिक तालमीचे मिलिंद पाटील सर आपल्या अडी सरांचे ते चिरंजीव आहेत. त्यांचं वक्तव्य इतकं सुंदर असतं, त्यांची भाषणे इतकं सुंदर असतात. मी त्यांच्या शाळेला ज्यावेळी भेट करून दिली होती त्यावेळी मला अतिशय आनंद झाला की त्यांचं गावचं एक व्यक्तिमत्व असं ठरवलं तरी हेही या महाराष्ट्राच्या परिसंवादामध्ये भाग घेत आहे. अकिवाटमधील प्रसिद्ध नामवंत लेखक, वैद्य म्हणून नकळ्याचं आयुर्वेदिक औषध देणारे अशोक गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तेही एक साहित्यकार या परिसंवादामध्ये त्यांनी भाग घेतला. सांगली जिल्ह्यामधील शशिकांत पाटील नावाचे एक शिक्षक ग्रंथपाल, ते आमच्या गावचे जावई आहेत.
तेही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. असे मान्यवर या ठिकाणी आज या हराकीच्या परिसंवादामध्ये सहभागी झालेले आहेत. हराकी काय आहे हे मी सांगण्यापेक्षा या मान्यवरांच्या तोडून आपल्याला बरंच काही ऐकायला मिळतं. खरं तर मंडळी, आज मला अतिशय आनंद होतो आहे की माझी आतापर्यंत 12 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि त्यापैकी हराकीची ही 3री आवृत्ती आपल्यासमोर आलेली आहे. आतापर्यंत जे काही साहित्य निर्माण झालं, जे काही पुस्तकं निर्माण झाली ती तुमच्यासारख्या मान्यवरांच्या सहकार्यामधून निर्माण झालेली आहे. आज माझी परिस्थिती चांगली आहे, फार वाईट पण नाही, फार चांगली पण नाही. एखादं काम जर चांगलं करायचं म्हटलं तर मला काहीही कमी पडत नाही. अनेक लोक तुला काय हवं आहे, तुला काय पाहिजे सांग, या उद्देशाने, या मदतीनं लोक अनेक उभे राहतात आणि त्यांच्या सहकार्याने मी या ठिकाणी काम करत असतो. या गावानं भरपूर काही दिलंय. या गावामध्ये आम्ही जन्माला आलो, वाढलो, शाळेत शिकलो, मोठे झालो. या गावाचं काहीतरी देणं लागतो आम्ही आणि म्हणून गाव मोठं करण्याची जबाबदारी ही आमचीच आहे. या उद्देशाने आम्ही सध्या कार्यरत आहोत. सध्या काळ खूप बदललेला. पूर्वीचा काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ खूप बदललेला. येणारा काळ तर मला असं वाटतं की फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली असते. आपल्या गावाचं वैभव इतकं होतं आहे असं म्हणायला काही हरकत नाही, पण बदलत इतकं चाललं आहे की जे होतं ते आता नाही आहे. म्हणून जे होतं ते कदाचित आपल्याला जतन करून ठेवता येतं का याचा प्रयत्न मी सातत्याने केला आणि सैनिकी परंपरेचे गाव हे पुस्तक त्या धडपडीमध्ये, त्या प्रयत्नामध्ये ते पुस्तक आहे. खरं तर असे प्रसंग, अशा घटना, ही माणसं, ही कथा, कविता आणि पुस्तकांच्या माध्यमातून आपण जतन करून घेण्याचा प्रयत्न केला. माणसं जन्माला येतात, जगतात आणि मरतात, निघून जातात. जगणं आणि जिवंत राहणं, खरं तर यामध्ये फार फरक असतो. जगायला फारसं काही लागत नाही. अन्न, वस्त्र, निवारा झाला की झालं, माणूस जगतो. पण जिवंत राहण्यासाठी खूप धडपडावं लागतं. काही लोकांचा आजही उल्लेख आवर्जून केला जातो. ही माणसं आज या जगात नाही, हयात नाही, पण त्यांनी केलेलं काम, त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत अजूनही अनेक लोकांच्या लक्षात राहते. ती कधी कधी कथा रूपानं, कविता रूपानं पुन्हा पुन्हा समोर येत असते. खरं तर पूर्वीचे लोक खूप समाधानी होते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधान राहायचं. आज आपल्याकडे प्रचंड मोठ्या सुखसुविधा आहेत, पण तरीही आपण सुखी राहिलो, तरीही आपण समाधानी राहिलो. ही एक विचित्र परिस्थिती साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या हराकी कादंबरीमध्ये केला. खरं तर परमेश्वरानं आपल्या सगळ्यांना एक खूप मोठी चांगली देणगी दिलेली आहे, शरीर आणि वरून विचार करण्याची क्षमता दिलेली. या 2 गोष्टींचा वापर आपण कशा पद्धतीने करतो याच्यावरती माणसाचं बरंचसं आयुष्य अवलंबून असतं. माणसं लहानपणी ज्ञान अर्जन करतात, तारुण्यावस्थेमध्ये धन अर्जन करतात आणि वृद्धावस्थेमध्ये पुण्य अर्जन करतात. परंतु धनाच्या आणि ज्ञानाच्या बळावरती माणसं पुण्य करायचं विसरून जातात आणि प्रचंड मोठा अहंकार, प्रचंड मोठा अभिमान आणि असा अभिमान बाळगणाऱ्या लोकांची वृद्धावस्थेमध्ये प्रचंड दुरावस्था होते. ही दुरावस्था कशा प्रकारे होते ही कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा मी खरोखर प्रयत्न केलेला. लोक फक्त स्वतःचा विचार करायला लागलेले आहेत. कोण आला, कोण गेला, कोणाशी काही कसलाही संबंध आता राहत नाही. दुसऱ्याच्या सुखदुःखाशी आता कोणाचा काहीही संबंध राहिलेला नाही. मंडळी, मी आपल्याला सांगू इच्छितो, गणेश उत्सवाच्या काळापासून आतापर्यंत माझ्या गावामधल्या 44 लोकांचा मृत्यू झालेला आहे. गणेश उत्सवाच्या काळापासून 44 लोक, काही वृद्धावस्थेने गेले, काही रोगाने गेले, काही लोकांनी आत्महत्या केल्या. ही अशी संख्या 44 झालेली आहे. आज 44 वर्षांनी आज निधन झालेलं आहे. माझ्या गावातल्या प्रत्येक कुटुंबात एक माणूस मयत झाली की 25% गाव
सुतक 2 केले तर 50% गाव हे सुतकामध्ये एकमेकाच्या भावकीशी, आपुलकीशी, नातेसंबंधाशी आपुलकीशी संबंध असल्यामुळे आज या कार्यक्रमाला गर्दी न होण्यामागे सुद्धा सुतकाचं फार मोठं कारण आहे बरं का. आणि खरं तर गावात कुणाची मयत होते पहिल्यांदा 3 लोकांना कळवलं जातं सर. सगळ्यात पहिल्यांदा सावताच्या किशाला सांगितलं जातं, कारण पिढीजात सरळ नसण्याची परंपरा जी आहे, तिसरी पिढी चालू आहे ती किशाची. दुसरी व्यक्ती आहे तो कोंडीराम आहे, दलित वस्तीमधला यमनाप्पाचा 3रा वारसदार आहे. हुतात्म्याला शांती मिळावी म्हणून जी शेवटी प्रार्थना केली जाते तो त्याचा मानकरी आहे. आणि 3रा व्यक्ती आहे ज्याला कळवलं जातं तो कोंडीराम बसले. माझा काय संबंध तर मयत झालेल्या व्यक्तीचा फोटो भावपूर्ण श्रद्धांजलीला स्टेटस बनवायचा आणि ते ग्रुपवर सोडून सगळ्यांना माहिती द्यायची. हे काम हे अशा पद्धतीने खरं तर आता किशाची गरज राहिलेली नाही आणि कोंडीरामची गरज राहिलेली आहे आणि म्हणून हुसनीची गरज राहिलेली नाही. या प्रथा या प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अनिष्ट प्रथा आहेत त्या मोडल्या पाहिजेत, निश्चित मोडल्या पाहिजे. ज्या चालीरीतींना परंपरांना काही आधार राहिलेला नाही, कलाच्या वगैरे नष्ट झालेल्या नाही, त्या मोडल्या पाहिजेत, नवीन जोडल्या पाहिजेत, निश्चित जोडल्या पाहिजेत. खरं तर या गावामध्ये सर 1096 कुटुंब राहतात. प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक माणसाचा स्वभाव मला माहिती. मी सर्वे करत असताना या गोष्टी मला प्रकर्षाने जाणवलं. प्रत्येक कुटुंबाचं आपलं एक वैभव आहे, आपला एक इतिहास आहे. परंतु नव्यानं नांदायला आलेल्या सुना आणि जन्माला आलेली मुलं यांना आपल्या कुटुंबाचाच नव्हे आपल्या गावाच्या वैभवाची सुद्धा जाणीव राहिलेली नाही. आणि ही वातावरणात गावाची होण्यामागचं हे पहिलं कारण आहे असं मला वाटतं. म्हणून कार्यक्रम हे सातत्याने झाले पाहिजे. महिलांना आणि मुलांचं प्रबोधन हे सातत्यानं झालं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. म्हणून आम्ही खरं तर अंत्यसंस्कारामध्ये हराकी हा शब्द जो आहे, तुझी कादंबरी आम्ही प्रकाशित, हराकी हा मूळ शब्द जो आहे हा कन्नड प्रभावित आहे. हरा हा शब्द कन्नड आहे आणि या शब्दाचा अतिशय घाणेरडा अर्थ आहे. अतिशय घाणेरडा. 2 कन्नड लोक भांडायला लागले तरी या घाणेरड्या शब्दाचा वापर करतात. माझी काय घ्यायची ती घे अशा अर्थानं तो वापरला जात असतो. परंतु हा शब्द या शब्दाला चांगला अर्थ देऊन तो मराठीत आणण्याचा प्रयत्न मी केला. हरा म्हणजे उपटून टाकणे या अर्थाने तो मराठीत आणायचा, त्याला चांगला संदर्भ द्यायचा हा प्रयत्न मी केला. हुतात्म्याला शांती मिळावी म्हणून केली जाणारी जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेला हरायच्या समान. पण यासाठी दलित समाजाचाच माणूस लागतो. तो का लागतो, दलित समाजाचाच का लागतो हा एक जो प्रश्न आहे तो सातत्याने माझ्या मनात कायम चालू राहिला असतो. आणि म्हणून मी कधी कधी विचार करतो, मी म्हटलं तर नाही का चालत, कशाला हवा हे जे आहे ते आम्हाला मोडायचं होतं. म्हणून हराकी या विषयाची जनजागृती करणं, तो लोकांच्या समोर मांडणं हे महत्वाचं आहे. आज अनेक लोक अंत्यविधीला गेले, वेगवेगळ्या प्रकारच्या विधी दिसतात, पण त्यामागची त्यांना कारण काहीच नाही. पण हे काम करणारा माणूस माझ्या गावामध्ये 50 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी यमनाप्पा नावाचा गाव झाडून काढायचा, गावातल्या लोकांच्या बरोबर काय मिळेल ते घ्यायचा, आपलं कुटुंब चालवायचा. पण या कुटुंबाची दारिद्र्याची अवस्था, दुःखाची अवस्था मी जवळून पाहायची. आणि ह्या एका दलित समाजाच्या माणसाबरोबर मी गाव समोर उभं करण्याचा प्रयत्न, जुन्या नव्या पिढीमधलं अंतर उभा करण्याचा प्रयत्न. या कादंबरीच्या माध्यमातून तुम्हाला काय पाहायला मिळेल तर या कादंबरीमध्ये मनोरंजन पाहायला मिळेल आणि मनोरंजनाबरोबर प्रबोधन सुद्धा पाहायला. या कादंबरीमध्ये जुन्या नव्या पिढीमधलं अंतर पाहायला मिळेल, दीन दुबळ्या गरीब माणसाचे कष्ट पाहायला मिळतील.
नवरा बायकोचं अतूट प्रेम, अतिशय सुंदर नवरा बायकोचं प्रेम पाहिलं. एखाद्या विधवा स्त्रीबद्दल गावामध्ये कशा प्रकारची अफवा पसरते, नवरा नसलेल्या बाईची कशी अवस्था होते, हे माझ्या गावच्याच मध्ये अनेक ठिकाणी उदाहरण आहे. पण अशा महिलांची कशी दुरावस्था होते ही कादंबरीच्या माध्यमातून मी मांडतो. मैत्री काय असते? आदर्श मैत्री. जाती धर्माच्या पलीकडे जाऊ, गरीब श्रीमंतीच्या पलीकडे जाऊ. मी मोठा आहे, मी कॅप्टन आहे, कर्नल आहे, नाही, मी माणूस आहे म्हणून जगणारा एक चांगला मित्र या कादंबरीच्या माध्यमातून तुम्हाला निश्चित बघायला मिळेल. म्हणून आपल्याला सांगू इच्छितो, एकदा बघा. लोकांना हे असलं नाही आवडत, अजिबात नाही आवडत, परंतु ही काळाची गरज आहे. येणारा काळ हा जर वाचवायचा असेल आपल्याला तर प्रबोधन करावं लागेल. प्रबोधन हे एकमेव माध्यम पुस्तकाच्या माध्यमातून आपण करू शकतो. हा एक छोटासा प्रयत्न हराकीच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. या कादंबरीवरती ज्यांनी कादंबरी वाचली त्याचं परीक्षण ज्यांनी केलं त्यामध्ये त्यांना काय सापडलं हे बरेच मान्यवर बोलणार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही वेळ देतो. या ठिकाणी बरेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आलेले आहेत. विष्णू सुतार सर, हरोलीचे आदर्श शिक्षक आलेले आहेत. विश्वास बाली घाटे सर आलेले आहेत. आदरणीय शिरक्ती सर आलेले आहेत. आणि कॅप्टन खोत साहेब आलेले आहेत. बरेच असे मान्यवर बी पाटील सर आहेत. शिरोडणे सर, दैनिक प्रतीचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझे बरेच मित्र नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद.